हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत 10 ऑक्टोबर 2025 या दिवशीच्या चालू घडामोडी. आजचा पहिला प्रश्न आहे, न्यायमूर्ती सौमेन सेन यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे 14वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मेघालय उच्च न्यायालय. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाने जगातील पहिली थेट पाण्याखालील मुलाखत यशस्वीरित्या घेतली? या प्रश्नाचं उत्तर आहे पलाऊ. पुढील प्रश्न आहे, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणते राज्य सरकार स्वदेश मेळा आयोजित करत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या मते भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कोलकाता. पुढील प्रश्न आहे, खालीपैकी कोणाला 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लाझलो क्रान्साहोरकाई. पुढचा प्रश्न आहे, करा हँटेपे पुरातत्व स्थळ कोणत्या देशात आहे जिथे नुकताच 12,000 वर्षे जुना टी आकाराचा दगडी स्तंभ सापडला? या प्रश्नाचं उत्तर आहे तुर्की. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्यात नेसोलिंक्स बॅनाबिटाने नावाची एक नवीन व्यास्प प्रजाती सापडली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न आहे, भारतीय टपाल विभाग 6 ऑक्टोबर ते कोणत्या दिवसापर्यंत राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 10 ऑक्टोबर. पुढील प्रश्न आहे, अबोव्ह अँड बियॉन्ड हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे शिवकुमार मोहनका. पुढचा प्रश्न आहे, 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेचे आयोजन कोणता देश करणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. पुढील प्रश्न आहे, कोणते राज्य ज्ञानयज्ञ मंडप नावाचे डिजिटल ग्रंथालय सुरू करणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन कुठे सुरू झालं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे सोनीपत. पुढचा प्रश्न आहे, जागतिक मानसिक आरोग्य दिन खालीपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे 10 ऑक्टोबर. आणि आजचा शेवटचा प्रश्न, 2025च्या बिहार निवडणुकीसाठी खालीपैकी कोणती ओळख म्हणजेच शुभंकर निवडण्यात आली आहे? कोणाला शुभंकर म्हणून निवडण्यात आलेलं आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे छोटी चिरैया. तर ही होती 10 ऑक्टोबर 2025 या दिवशीच्या चालू घडामोडी. धन्यवाद.